हो गया. तुझ्या सुगुताची नाव किती करू. पालखी आता पोहोचलेली आहे हुड्याच्या परिसरामध्ये बघा. तर वाजत गाजत जल्लोष चालू आहे. आणि नमस्कार मंडळी, मी यशत चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो. मायडू चॅनल यशत चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 8 मार्च 2026 रोजी आज आपण आहोत सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी या गावामध्ये आहोत. कुणकेरी गावामध्ये हुडोत्सव आहे. तो हुडोत्सव कशाप्रकारे आहे ना, तो पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर ह्या 100 फूट हुड्यावर देवाचे अवतार कशाप्रकारे स्वार होतात ना, ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर तिथे ना घोडे मोडणी, त्यानंतर वाघाची शिकार ही कशी केली जाते ते पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आता आपण आहोत भाऊदेवीच्या मंदिरात आणि भाऊदेवीच्या मंदिरात आपण पहिले दर्शन घेऊ. तर इथे मंदिराच्या बाहेरच ना नारळीची दुकानं इथे आहेत. हे बघा, या साईडला सुद्धा आहेत आणि या साईडला सुद्धा आहेत. तर पहिल्यांदा आपण जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊ. आतमध्ये गर्दी भरपूर आहे. चला मंडळींना, आपण आता आतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आतमध्ये भाविकांची इथे गर्दी बघा दर्शनासाठी. तर रोंबाट आता आलेला आहे भावी देवीच्या मंदिरात. म्हणजे गावडे आणि परब परिवाराचं जे मंदिर आहे ना भावी देवीचं, म्हणजे हे तिथे आलेली आहे आणि तिथून पालखी निघणार ते वरच्या भावी देवीच्या मंदिरामध्ये. तर ती पालखी कशा प्रकारे काढतात ना ते पाहूया. जे रोंबाट ना विश्रांतीसाठी आले ना, त्यांच्यासाठी इथे केळी आणि पेढे वाटण्यात येतात. हे बघा. तर पालखी आता निघालेली आहे मंदिरातून. हो गया. गेले खरे थांबा. तर पालखी ना आतमधून प्रवेश करणार आहे.
तर आता आपण आहोत भावई देवीच्या मंदिरामध्ये. हे कोणकेरी गावातलं मंदिर आहे भावई देवीचं. तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि पालखी इथेच येणार आहे. हे बघा, हे आहे ते मंदिर. या ठिकाणी सुद्धा इथे होळी भरणा चालू आहे. हे बघा, भावी देवीच्या मंदिराच्या बरोबर बाजूला ना गणपतीचं मंदिर आहे. तर तिथे पाया पडायला जाऊया. तर मंडळी ना इथे कोलगावचे देव म्हणजे कलेश्वर ना इथे आलेले आहेत सातेरी देवीच्या भेटीला. म्हणजे तिथे मंदिरात जाणार आहेत. तर हे बघा इथे आहे. हात मारतो असताना खोटं नटायचं तुमच्या भाग घेतून तुझ्या सुगुताची नाव किती करून एक एक क्षण घाला. नंतर काय बॉडी बिडी
हे आहे कलेश्वर आणि भावीचे ते. पालखी ह्या कमालीतून येणार आहे. पालखी आता पोहोचलेली आहे हुड्याच्या परिसरामध्ये बघा. तर वाजत गाजत जल्लोष चालू आहे आणि इथे फटाक्यांची आतिषबाजी इथे. हा आहे तो 100 फूट हुडा. यावर देवाचे अवतार इथे चढणार आहेत म्हणजे स्नान होणार आहे. केला तू
खाली जाते मंडळी ना आता देवाच्या अवसार या उघड्यावर ते स्वार होणार आहे ते बघा. तर आता देवाचे दुसरे अवसार ते स्वार झालेले आहेत. दुसरे देवाचे अवसार ते स्वार झालेले आहेत हे बघा. मंडळी ना इथे बघा, इथे 8 ते 9 इथे द्रोण आहेत हे बघा, हे दृश्य टिपण्यासाठी. पहिले देवाच्या अवसार इथे वर स्वार झालेले आहेत ना, ते पोचायला इथे आलेले आहेत वरती. रोमटे मंडळीने भाविकांना जे दगड मारतायत त्यांना मी त्यांची तिथे देवाचे पहिले अवसार तिथे वरती झालेले आहेत स्वार बघा, ते पोचले डायरेक्ट टॉपला. ह्या हुडोत्सवाला इथे भरपूर मंडळी इथे जमलेली आहे. तर इथे ना
आता देवाचे अवसार इथे खाली उतरत आहेत. जेव्हा ना ढोल वाजतील ना तेव्हा इकडची समोरची जी मंडळी आहेत ना ती दगड घेतील आणि वरती हे देवाचे अवसार जे वर चढलेले आहेत ना त्यांच्यावर मारतील, अशी इकडची ही प्रथा आहे. वरती चढलेले देवाचे अवसार आहेत ना ते आता खाली उतरत आहेत. अजून एक बाकी आहेत वरती, तेव्हा दोनदा जेव्हा ढोल वाजवतील ना तेव्हा इथे दगड मारतील. अजून दोनदा दगड मारायचे बाकी आहे. त्यांना उतरण्यासाठी इथे ना हा बांबू ठेवण्यात येतो आहे. हे बघा एकदा मारतो जेव्हा खाली परत एकदा मारतायत. शेवटचे देवाचे अवसार इथे आता खाली उतरत आहेत. हे बघा 2 उतरलेत आणि शेवटचे आता उरलेले आहेत ते आता खाली उतरत आहेत. इथे गुराची महिलांची पल्स पैठणी मिळालेली आहे. गावचे पोलीस पाटील तानाजी सावंत, देवस्थान समितीचे सदस्य तुकाराम सावंत यांच्याकडे ओळख पटवून घेऊन जायची आहे. आता खाली उतरलेले आहेत. बघा मंडई ना बरोबर हुऱ्याच्या ना बाजूला ना हे सातेरी देवीचं मंदिर आहे. मंडई ना हे आहे सातेरीचं मंदिर आणि त्याच्या बरोबर समोर ना इथे भूतनाथाचं मंदिर आहे. आणि चला तर मंडळी आपण सुद्धा आपल्या घरी जाऊया. त्यातपूर्वी ना तर इथे कुणकेरीच्या उडोत्सवासाठी ना इथे दुकानं लागलेली आहेत. म्हणजे मंचुरियनची दुकानं म्हणा, खायची प्यायची दुकानं म्हणा, त्यानंतर वस्तूसुद्धा खरेदी करू शकता. म्हणजे लहान मुलांचे खेळणी, कपडे वगैरे यांचीसुद्धा इथे दुकानं आहेत. आईस्क्रीमची दुकानंसुद्धा इथे लागलेली आहेत. आणि हे सगळं ना ह्या शेतमळ्यामध्ये इथे केलं जातं. हे बघा पूर्ण या उडोत्सवासाठी ना खास माणूस आलेला म्हणजे फोंड्यावरून आपलं येंडे आलेले आहेत. त्याचं नाव आहे, नाव मला माहिती, नाव काय मित्रा? कुंडलिक येंडे. कुंडलिक येंडे म्हणून आहे त्याचं नाव. त्याचं यूट्यूब चॅनलचं नाव काय? कुंडलिक येंडे ब्लॉग त्याचंच नाव आहे. आणि त्या चॅनलवर तुम्ही जावा, त्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ भेटून जाईल. तसेच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मिस्टर समीर नलावडे त्यासुद्धा चॅनलवर हा उडोत्सवाचा व्हिडिओ येणार आहेत. तर दोघांना आम्ही दोघांना भेटलो असं होताच ते बरोबर आहे. आणि त्यानंतर ना हे दोघंही आपल्या जवळचेच आहेत. त्यांचाही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, माझाही व्हिडिओ येणार. तर चला आता आपण आपल्या घरी जाऊया. मंडळी आता ब्लॉगिंग करायची वेळ झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आज आपण गेलेलो कुणकेरी गावामध्ये. कुणकेरीचा हुडोत्सव कशा प्रकारे असतो तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर घोडे मोडणी, वाघाची शिकार आणि जेव्हा देवाचे अवसार जेव्हा घोड्यावर चढतात त्यानंतर त्याच्यावर दगड मारण्याची प्रथा कशा प्रकारे असं तुम्ही पाहिलं असेल. तर हा होता छोटासा व्हिडिओ कुणकेरीचा हुडोत्सवाचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशी का नवीन व्हिडिओमध्ये. तुमचा टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.